नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाण्यातील चिखलवाडी येथील 14 वर्ष रखडलेला SRA प्रकल्प महिनाभरात सुरू करण्याची कबुली विकासकांनी दिली असून प्रशांत नगर येथील प्रकल्पग्रस्त रहिवाशांना दिवाळीपर्यंत घरं मिळण्याची चिन्हे असल्याने रहिवाशांमधून समाधान व्यक्त होत आहे. भाजपाच्या खोपट येथील आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमामध्ये आमदार संजय केळकर यांनी ही माहिती दिली आहे. चिखलवाडी येथील 14 वर्ष प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचे विकासक आणि रहिवाशांची संयुक्त बैठक घेण्यात आली. यावेळी समस्या आणि त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. येत्या 15 दिवसात सर्व आवश्यक परवानग्या घेऊन काम सुरू करण्यात येईल. तसेच प्रलंबित भाडे देखील रहिवाशांना देण्यात येईल अशी कबुली विकासकांनी दिल्याचे केळकर यांनी सांगितले. प्रशांत नगर येथील प्रकल्प 10 वर्ष रखडला असून येथील रहिवाशांचे प्रतिनिधी, विकासक, अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी, SRA अधिकारी यांची देखील संयुक्त बैठक घेण्यात आली असून येत्या दिवाळीत रहिवाशांना हक्काचं घर मिळेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान शुभारंभ इमारतीचे मालक, रहिवासी आणि विकासक यांची देखील बैठक घेऊन चर्चा करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. आज 118वा जनसेवकाचा जनसंवाद या जनसंवादाच्या कार्यक्रमामध्ये ठाणे महापालिका क्षेत्रातले काही रायगड जिल्ह्यातले देखील नागरिक त्यांचे निर्णयाविषयी या ठिकाणी घेऊन आले होते. त्याच्यातला अत्यंत महत्त्वाचा विषय जो आहे तो निर्णया ठिकाणी ज्या पद्धतीने त्यांच्या SRAच्या इमारती प्रलंबित आहे. ठाण्यामध्ये चिखलवाडी हा परिसर आहे. या ठिकाणचे नागरिक आले होते. त्यांचं 14 वर्ष झाले त्यांची SRA प्रकल्प जो आहे तो पुढेच गेलेला आहे आणि त्याच्यामुळे त्या प्रकल्पाचे जे विकासक आहेत त्यांना बोलवून त्यांच्यासमोर आपण चर्चा केली. ज्या अडचणी आहेत त्या अडचणी कुठल्या आहेत, त्याच्यावर कशा पद्धतीने त्या सोडवता येतील याच्याबाबत देखील चर्चा केली आणि आता पुढच्या काळामध्ये त्यांनी या ठिकाणी सगळ्यांच्या समोर मान्य केलेलं आहे की येणाऱ्या 15 दिवसामध्ये सगळ्या परवानग्या पूर्ण करून या प्रकल्पाला आम्ही सुरुवात करू. प्रलंबित भाडी जी आहे ती देखील करू. वेळोवेळी या SRAच्या प्रकल्पामध्ये किती प्रकारचे संकट आहेत ही प्रत्येक जनसंवादामध्ये आपल्याला कळते. संबंध शहरामधले जवळजवळ 20 ते 25 प्रकल्पाचे नागरिक ते इकडेच आमच्याकडे येऊन त्यांचे प्रश्न मांडत आहेत. काही प्रकल्प जे आहेत ते मार्गी देखील लागलेत, याचा देखील मला आनंद वाटतो. परंतु जे विकासक याच्यामध्ये योग्य नाही आहे, ज्यांच्याकडे आर्थिक तरतूद नाही आहे, तर त्यांना ब्लॅकलिस्ट करण्याची काही या ठिकाणी व्यवस्था निर्माण झालेली नाही. म्हणजे एक प्रकल्प करू शकले नाही तरी ते दुसरा प्रकल्प करायला जातात, तिसरा प्रकल्प हातामध्ये घ्यायला जातात आणि त्याच्यामुळे MPID कायदा हाच त्याला एकदम जालीम उपाय आहे आणि तो कायदा आणण्याकरता पुढच्या काळामध्ये देखील आपण पाठपुरावा करणार आहोत. तसंच या ठिकाणी दुसरी देखील एक इमारत होती. इमारतीचा मालक, इमारतीमध्ये राहणारे लोक, शुभारंभ नावाची इमारतीमध्ये आणि त्या ठिकाणी विकासक यांची बैठक या ठिकाणी आपण घेतली. आपली भूमिका ही आहे की सुरुवातीला आपण समन्वय करण्याचा प्रयत्न करायला लागतो आणि नाही झाला तर नागरिकांच्या बाजूने संघर्ष करून त्यांना न्याय मिळवून द्यायला लागतो. तर ती देखील बैठक जी आहे ती यशस्वीपणे पार पडली. महापालिकेच्या मध्ये स्थावर मालमत्ता डिपार्टमेंट हे स्थिर नाही. 2016ला ज्यांची दुकान जे आहे ते निष्कासित केलं, त्यांना पत्र दिलं गेलेलं आहे की तुम्हाला आम्ही मोबदला एकतर देऊ किंवा आम्ही जागा देऊ. ते मोबदला पण नाही, पर्यायी पुनर्वसन पण नाही आणि 2016 ते 2026 या काळामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणं घेऊन काही लोक आले होते आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्तेमध्ये घोळ आहे. त्याच्यामध्ये प्रायोरिटी कोणाला द्यायची, कशा पद्धतीने त्याची यादी बनवायची, त्याची काही व्यवस्था नाही आणि त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये जर निर्णय योजना करता लोकांना बाधित होत असतील तर ती लोक जागाच देणार नाहीत. कारण की त्यांचं पुनर्वसन तुम्ही 10-20 वर्ष जर रखडून ठेवत असाल तर ते चुकीचं आहे
आणि त्याच्यामुळे स्थावर मालमत्ता विभागाच्या या सगळ्या गोष्टीचं ऑडिट व्हायला पाहिजे. याची श्वेतपत्रिका देखील निघायला पाहिजे की कोणाची जागा किती साली बाधित झाली आणि त्याला किती साली मिळालं, कोणाची जागा उशिरा झाली पण त्याला लवकर मिळालं. हा जो दुजाभाव आहे, हा दुजाभाव याच्यापुढे आम्ही सहन करणार नाही. मी संबंधित खात्याला सांगितलेलं आहे की मला पूर्ण त्याची यादी जी काही 1000-2000 लोकांची असेल त्याची प्रायोरिटीची यादी पाहिजे. त्याला कधी तुम्ही दिलं की कोणाचं प्रस्तावित आहे, कोणाला अजून प्रलंबित आहे, आणि तरच याच्यामध्ये सामान्य माणसाला न्याय मिळेल. कारण त्याची छोटी छोटी टपरे असतात. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच. कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे, त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते, कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाण्यातील कापूरबावडी जंक्शन या अत्यंत मोक्याच्या आणि कोट्यावधी रुपयांच्या मूल्य असलेल्या परिसरातील एका मालमत्तेवरती करण्यात आलेल्या पाडकामानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. संबंधित मालमत्ताधारकांनी कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पीडित कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार सदर मालमत्ता त्यांच्या पूर्वजांनी अनेक वर्षापूर्वी कायदेशीररित्या खरेदी केली असून मालकी हक्क सिद्ध करणारी सर्व कागदपत्रे त्यांच्या ताब्यात आहेत. असं असताना त्यांना कोणतीही नोटीस न देता मालमत्ता पाडण्यात आल्याचा दावा आहे. माध्यमांशी बोलताना संबंधित मालकी हक्काची कागदपत्रे दाखवत सांगितलं की ही मालमत्ता आमच्या पूर्वजांची असून आमच्याकडे सर्व कायदेशीर कागदपत्र आहेत. तरी देखील आम्हाला कोणतीही नोटीस न देता कारवाई करण्यात आली. आम्हाला जाणून बुजून त्रास दिला जात आहे. याशिवाय कापूरबावडी जंक्शन सारख्या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही मालमत्ता बिल्डरच्या बेकायदेशीररित्या देण्यासाठी हडप करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोपही संबंधित मालमत्ताधारकांनी केला आहे. या आरोपाची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात ढिगारा साचला असून स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. प्रभावित कुटुंबियांनी या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवरती कारवाई करण्याची आणि त्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. ये लोग जितना भी ये झूठा काम कर रहे उसके लिए किधर तो भी न्याय जिंदा है करके हम लोग को आज स्टे मिला है. और बाकी जिधर तक वो लोग को जाने का था, जो भी अत्याचार करने का था उन्होंने किया. और हमारा जो लड़ाई है अभी तक भी चालू है और आगे भी चलता रहेगा. हमसे न्याय के लिए लड़ रहा है. जिस दिन भी हमारा खिलाफ कुछ भी है ऐसा लगा कि भाई ये लोग गलत है और सामने से अगर ऑर्डर आता है कि भाई खाली करना है तो हम हमारे हाथ से खाली करेंगे. हम तो पहले भी बोल रहे हैं, आज भी बोल रहे हैं, लेकिन अभी भी हम बता रहे हैं कि आदिवासी लैंड नहीं है ये. अभी कन्वेंस स्ट्रीट अभी भी 2026 का भी हमने सर्च रिपोर्ट निकाला है, उसमें भी पुष्प रियलिटी के नाम पे है. इसका मतलब आदिवासी लैंड नहीं है. ये आप लोग का वहम है. ये सिर्फ गुमराह कर रहे पब्लिक को कि आदिवासी लैंड है करके. आप ये बात समझो और ये मीडिया वाले आप लोग उसको फॉरवर्ड करो. ये गलत जो भी है और इसमें सब पॉलिटिकल वाले इन्वॉल्व है, गवर्नमेंट ऑफिसर्स ऊपर से नीचे तक. और इतना पैसा और इतना घाई, अरे तुम हमको टाइम भी नहीं दे रहे और प्रशासन का यूज नहीं, कुछ नहीं ना. हमको तुम उसका थोड़ा भाई 15 दिन का नोटिस, कुछ भी नहीं. और कोई गवर्नमेंट ऑफिशियल नहीं. बाहर का तुम गुंडा लाके उनको बाउंसर लोग का ड्रेस पहना के पुलिस का बंदोबस्त लेके. अच्छा, पुलिस का बंदोबस्त लिए ला, वो मेरे पास कॉपी है जिसमें सिक्का मारेला है. दूसरा बात, बाद में वो लोग ने बोला कि भाई इलीगल होता है, ये क्या है भाई, तुम 112 पे कॉल करो, हम आके तुमको मदद करेंगे. मतलब हम 112 पे कॉल करने का हमारा मदद के लिए, तो भाई साहब आप लोग 112 पे डिपेंड मत रहो. 112 पे आएगा तो दूसरे का भी मदद करने वाला है, तो सामने वाले का. हमारा पास ऐसा हो चुका है. हम 112 पे कॉल कर रहे, भाई हमारे पे गुनाह हो रहा है, यहाँ पे हमको उठा के फेंक रहे, मार रहे.
और आके वो सामने वाला उनको मदद कर रहा है, तो इस पे न्याय कहाँ बोला जाएगा? तो सामने वाला जज है, ऊपर वाला बैठा है, हमको न्याय मिलेगा ये हमको आज मालूम पड़ा। अभी फिलहाल तो हमको मंडे तक मिला है, मंडे को प्रॉपर हियरिंग होएगा। आज क्या घाई था तो उन्होंने बोला भाई तब तक के लिए तो प्रॉपर मेरे को सुनना है दोनों बाजू से, तो उनको टाइम लगने ही वाला है। हमारा भी वकील बात करेंगे, उनका भी रहेगा, और जो भी न्याय वहां से मिलेगा उसके लिए हम कबूली है। अगर इवन हाईकोर्ट भी बोलता है भाई तोड़ो, तो बोलेगा नहीं जाओ निकालो उनको भाई, वो भी टाइम देगा ना भाई, तुम और आगे जाओ, 15 दिन का तुमको नोटिस देगा, कुछ तो देगा कि नहीं? और ये क्या मतलब तोडा तो बस चल पडो। आतमध्ये त्यांनी काय लिहिलंय का हे माझा हद्दीत पडत नाही, मी याच्यात काही निर्णय देऊ शकत नाही, टीएमसी MRTB मार्फत तुम्ही कारवाई करा, आणि नंतर लास्टला ते लिहून देतात की तुम्ही स्वतः काढून घ्या। याचा अर्थ काय? स्वतः म्हणजे काय? तुम्ही गला कापा, पाय कापा आणि बाहेर काढा त्यांना मारून। त्याची मागणी आहे आम्हाला या जागेवर जो काय मोबत कोणी बिल्डर असला तरी आमचा त्याचा विरोध नाही। आमचं म्हणणं काय, सर्वांना तुम्ही बसवा, जे काय त्यांचा लिगल जागा जे काय द्यायचं आहे त्यांचं ॲग्रीमेंट बनवा कायदेशीर, तुमचं डेव्हलपमेंटला आमचं काही हरकत नाही। आम्ही 50-60 वर्षापासून आहे, तुम्ही डायरेक्ट उचलून आम्हाला बाहेर फेकताय, इल्लीगल काही बोलता। पेपर वर्क आहे आमचा, ग्रामपंचायत पासून आमचा अधिकृत आहे म्हणून आमच्याकडे पेपर आहे। त्यांनी एक्साइज डिपार्टमेंटला टाकलाय, तिकडनं त्यांना व्यवस्थित रिपोर्ट गेलेला आहे। सर्वांचं रॉंग असलं तर मानतो, फक्त तहसीलदार लिहून देतोय का आम्हाला काढून टाका, तर काहीतरी कुठेतरी अच्छा त्यांनी पण टाइम द्यायला पाहिजे। तुम्ही 15 दिवस जावा अपीलला, पुढे जावा, ताबडतोब म्हणजे तुम्ही रस्त्यावर जा मरा। पावसात कारवाई चालू आहे, परवा दिवशी पाऊस होता। हे न्याय नाही, फक्त आमचं म्हणणं आहे प्रशासन व्यवस्थित काय विचार करावा, बिल्डर जरी इन्व्हॉल्व असेल तो आम्हाला बसवावा, सर्वांना न्याय द्यावा। जागा त्याच्याबद्दल मोबदला काय देणार आहे आम्ही तयार आहे बसायला, आमचा विरोध नाही, पण हे जर इल्लीगल वे आहे, फक्त आमचं म्हणणं आहे मीडियाला तर तुम्ही व्यवस्थित आम्हाला सपोर्ट करा, न्याय आम्हाला मिळवायला पाहिजे। आता हायकोर्टाचं डिसिजन सोमवारी होईल, चांगला होईल आणि ते व्यवस्थित विचार करून देतील, आमचा अपेक्षा आहे त्याच्या। नमस्कार, माझं नाव हरीश गणेशजी रबारी आहे। 5 तारीख ऑगस्ट सकाळी 10 वाजता इथे आमची दुकाने आहे सर्व, आम्ही सर्व 60-70 वर्ष जुने लोक आहात। ओके, सकाळी 10 वाजता प्रायव्हेट बाउन्सर आणि पोकलेन आम्हाला नोटीस न देता येऊन इथे अतिक्रमण करायला सुरू केला। जेव्हा आम्ही त्यांचा विरोध केला की बाई तुम्ही कोण आहे, कुठून आले, मग ते बोलले की आम्ही प्रायव्हेट बिल्डरकडून आलेलो आहे। पहिल्यांदा ते कन्फेस करायला रेडी नव्हते, आम्ही लय प्रेशर केला की साहेब तुम्ही कोण आहे, कसं काय तोडता, तेव्हा ते बोलले की आम्हाला लँडलॉर्डनी बोलवलं आहे, आम्हाला बिल्डरनी बोलवलं आहे, आणि येऊन डायरेक्टली आमचे दुकानं तोडायला लागले। याच्यामध्ये पोलीसला आम्ही लोक फोन केला 112ला, कोणी इथे कोण बरोबर आले नाही। 5 ते 6 नंतर फोन करून ते आले आणि ते उभं राहिले, पण आमची कारवाई कोणी काय थांबवली नाही। त्यांच्याकडे काय ऑर्डर नाही, काहीच नाही, डायरेक्ट येऊन ते अतिक्रमण करायला लागलं। सांगतो की आम्हाला नोटीसच ना भेटले। ओके, आता काय झालं आहे, त्यांचं काय म्हणणं आहे की आम्हाला तहसीलदारने ऑर्डर दिलेला आहे। पहिली गोष्ट पावसामध्ये कारवाई होत नाही, आणि सेकंड गोष्ट तहसीलदारच्या आदेशामुळे तहसीलदारला कुठली पण राईट्स नाही आहे की तुम्ही डायरेक्टली येऊन डिमॉलिश करायला। हे मॅटर कोर्टामध्ये पण ऑलरेडी आहे गेलेलं आहे, आताच आम्ही पोट केलेला आहे समजा, पण तहसीलदारला कोणच राईट नाही की ते येऊन अशा ते डायरेक्ट कारवाई करायला सांगितलं। त्यांनी काय ऑर्डर काढलं आहे, मी तुम्हाला ऑर्डर पण सर्व वाचून दाखवतो। त्यांनी काय ऑर्डर सांगितलं आहे की जे मालक असेल लँडलॉर्ड जे जुना आहे त्यांनी 2008मध्ये जागा विकलेली आहे, कन्व्हिनियन्स डीड आहे, सेल ॲग्रीमेंट कन्व्हिनियन्स डीड आहे। आता जागा त्यांच्या नावावर नाही बोलत आहे, तरी पण आमच्यावर हे गुंडागिरी आणि दादागिरी झालेली आहे। आता हे सर्व ऑलरेडी स्ट्रक्चर त्यांच्या दुकानाचं पूर्ण तोडून टाकलेलं आहे, हे सर्व फालतूगिरी इथे चालू आहे। हीच मागणी आहे कोर्टाकडून किंवा सर्व तहसीलदार हे सर्व की तुम्ही डायरेक्टली ऑर्डर दिला नाही, तुम्ही पोलीस प्रोटेक्शन पाठला नाही, आम्हाला तुम्ही नोटीस दिला नाही, तुम्हाला महानगरपालिकेला तुम्हाला सांगायला पाहिजे, महानगरपालिका येऊन कारवाई करायला पाहिजे, पण हाईच नाही, काही असं काय हाईच नाही। तेव्हा तुम्ही डायरेक्टली लँडलॉर्ड किंवा जो जुना लँडलॉर्ड आदिवासी त्यांना तुम्ही राईट्स दिले की तुम्ही स्वतःहून काढून घ्या, जे की पेपर ते पुष्प रिलेटिव्ह त्यांच्या बिल्डरच्या नावावर बोलतोय। मग हे कुठला नियम झाला तुमचा? आपला हा म्हणणं आहे, आपला सरकार आणि सर्व प्रशासनाला हात जोडून विनंती आहे की आमचे जे स्ट्रक्चर पाडले आहे आमचा पेपर बघा, तुम्ही पूर्ण क्लिअर बघा, कोर्टाकडे कोर्टाकडून ऑर्डर आला की आम्ही स्वतःहून जागा खाली करण्यात देणार, हा आमचा विषय।
आपले रहिवासी आहोत. 60-70 वर्षापासून आम्ही इथं राहत होतो. त्यांनी न सांगता आम्हाला डिमॉलिश केलं सगळं इथून तिथंपर्यंत आणि बाउन्सर बोलून आम्हाला मारलं त्या दिवशी परवा. हमारा सामान था दुकान के अंदर, उसने सारा सामान खराब कर दिया. अरे ये क्या नियम कायदा कानून है? हमारा ससुर जो है वो 60 साल पहले यहाँ आके यहाँ बनाया, खरीद कर बनाया ज़मीन, और हम लोग आज दूसरी तीसरी चौथी पीढ़ी चल रही है हमारी. हम लोग यहाँ रह रहे हैं और किसी के साथ इतना अन्याय हो रहा है. 1972चा ॲग्रीमेंट आहे हे बघा. 1972चा ॲग्रीमेंट आहे आणि मागची जागा घेतली आहे तिचे पण पेपर आहेत हे बघा. 96ला आणि बिल्डिंगची परमिशन पण आहे. ती बघा मागची बिल्डिंग आहे ती पुरी सर्व ही बघा परमिशन. ग्रामपंचायत पासून बसलेले आम्ही लोक. ग्रामपंचायत काय बोलतात ते इंग्लिश वर्ड एन्क्रोचमेंट बोलतात ना ते लोक. अनलिगल आहे ना ते. अनलिगल आहे. आणि तहसीलदारनी सगळं मॅनेज झालेलं आहे. तहसीलदार आणि ठाण्यामध्ये मराठी माणसांनी त्याची ऐपत आहे तोच राहू शकतो असा बोललेत. म्हणजे एवढं आम्ही म्हणजे आमचं हे काय आम्ही राहायचं नाही मराठी माणसांनी ठाण्यामध्ये हे असं झालंय आता. ठाणे पोलीस आयुक्तालय आणि ठाणे महानगरपालिकेच्या वतीने अंमली पदार्थ विरोधात मोठी जनजागृती मोहीम आणि कारवाई सुरू असतानाच ठाण्यातील ज्ञानोदय कॉलेजमधील धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ज्ञानोदय कॉलेजच्या 12वीमधील 2 विद्यार्थ्यांचा ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. या घटनेनंतर शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माजी नगरसेवक एकनाथ भोईर यांनी तातडीने ॲक्शन घेतली. त्यांनी प्रथम ज्ञानोदय कॉलेज येथे जाऊन कॉलेज प्रशासनाला या घटनेबाबत जाब विचारलाय. कॉलेज परिसरात असे प्रकार घडत असतात याबाबत प्रशासनाकडून खुलासा मागितलाय. यानंतर एकनाथ भोईर यांनी वर्तकनगर येथील पोलीस गाठून पोलिसांशी चर्चा केली आहे. शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळ आणि रुग्णालयांच्या परिसरातील पानटप्प्यांवरती विकल्या जाणाऱ्या गुटखा आणि अंमली पदार्थ विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ठाणे पोलीस आणि महापालिका अंमली पदार्थ विरोधात मोहीम राबवत असताना शाळा, कॉलेजमध्ये विद्यार्थी ड्रग्ज घेत आहेत हे अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी या प्रकरणी विशेष लक्ष देऊन तातडीने कारवाई करावी अशी विनंती एकनाथ भोईर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे. दरम्यान व्हायरल व्हिडिओच्या आधारे वर्तकनगर पोलिसांनी तपास सुरू केला असून संबंधित विद्यार्थ्यांची चौकशी देखील केली जात आहे. सस्पेंड करके ये सब बात नहीं होती है. सस्पेंड करके इतनी छोटी बात नहीं है. यहाँ पे आपको बोलता हूँ, यहाँ पे जो आप बोल रहे हो हम स्कूल के साथ में कब खड़ा रहता है. स्कूल के साथ में आप जब खड़े रहते हैं जब स्कूल अच्छी काम करते हैं तब हम जरूर स्कूल के साथ में खड़ा रहेंगे. तो हमारे यहाँ पड़ोसी के जो हमारे यहाँ परिसर के बच्चे यहाँ शिक्षा लेते हैं और हमारे बच्चे शिक्षा लेते हैं तो हम जरूर वो स्कूल के साथ खड़ा रहेंगे. लेकिन जब स्कूल अच्छा काम करेगा तो उसके साथ में खड़ा रहेंगे. उनको जानबूझ के कोई बिना तकलीफ देगा तो हम लोग स्कूल की बाजू लेके खड़ा रहेंगे. लेकिन स्कूल अगर गलत काम करेंगे तो स्कूल के विरोध में भी हम खड़ा रहेंगे. ये हमें हमारे शिवसेना गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहब ने सिखाया है. हमारे माननीय नेतृत्व एकनाथ शिंदे साहब ने हमें सिखाया है. तो हम लोग इनके साथ में जरूर खड़ा रहते हैं. लेकिन कब रहते हैं जब स्कूल अच्छा काम करता है और उनको जानबूझ के कोई तकलीफ देते हैं. हमारे बच्चे यहाँ शिक्षा लेते हैं तो उनके जवाब में हमको तो खड़ा रहना पड़ता है. यार राजनीति क्या बात है. मैं लोगों से आह्वान करूंगा कि अपने बच्चे को भी आप स्कूल में भेजते हैं उसकी सुरक्षा भी होना चाहिए. ये भी थोड़ा देखा करो. अपने बच्चे भी क्या करते हैं ये भी आप माँ बाप ने देखना चाहिए. अपना बच्चा स्कूल का टाइम क्या है, अपने घर पे कितना बजे आया है, बच्चा बाहर किधर था, किसके साथ में बाहर था, ये भी थोड़ा देखना चाहिए. ये माँ बाप ने भी लापरवाह नहीं होना चाहिए. और मैं लोगों को यही आह्वान करूंगा, अपने बच्चे जब घर से निकलते हैं स्कूल में जाते हैं तो स्कूल में आते हैं कितने टाइम स्कूल छूटता है और बच्चे कितना स्कूल में जाते हैं ये भी टाइम पीरियड अपना अपन सेट करना चाहिए. और यहाँ स्कूल ये इतना बड़ा स्कूल ये इतना एरिया में कहीं भी नहीं है. तो ये स्कूल के लिए हम तो चाहते हैं कि बाबा ऐसे सब चीजें जैसे हम मैंने आज कहा कि यहाँ सुरक्षा रक्षक नियुक्त करो जिन्हें ये गलत काम नहीं हुए. बच्चे गलत काम करते हैं उनको रोका जाए, उनके ऊपर कार्रवाई बना जाए. ये मैंने यहाँ मांग की है. शिवसेना ठाकरे गटाचे माजी नगरसेवक संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचं वाटप करण्यात आलं आहे. संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शाखा आझादनगर, आनंदनगर, आनंद पार्क, श्रीरंग, वृंदावन, राबोडी,
गोकुळनगर व खोपट परिसरातील विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप कार्यक्रमाचं आयोजन भाग्यलक्ष्मी बंगल्यासमोरील देवीच्या मंडपामध्ये करण्यात आलं. गेल्या 23 वर्षांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे समन्वयक माजी नगरसेवक संजय तरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनंत तरे यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाखाली प्रभागातील गरजू शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप या उपक्रमाचं आयोजन होत असतं. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, उपजिल्हा प्रमुख प्रदीप कदम, महेश मोरे, सुभाष उरणकर, माजी नगरसेविका, विधानसभा संघटिका विद्या कदम, नंदा कोथळे, वैशाली मोरे, संपदा उरणकर, राजश्री सुर्वे, मयुरी कदम, जया बामगुडे, सागर माने, मंदार घोरपडे, श्रेयस वाघ, पायलट विशाल तरे तसेच कार्यक्रमाचे आयोजक माजी नगरसेवक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे शहर समन्वयक संजय वामन तरे, माजी नगरसेविका व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी परिसरातील मुलांनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घेतला. यावेळी केदार दिघे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमाविषयीच्या अधिक माहिती यावेळी केदार दिघे, संजय तरे आणि महेश्वरी तरे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. सर्वप्रथम तर आजच्या या दिवशी संजय तरे साहेबांना मी मनपूर्वक वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आपण बघितलं असेल की स्वर्गीय आनंद तरे साहेबांचं काम संजय तरे साहेब आणि त्याचबरोबर आमच्या महिला उपजिल्हा संघटिका महेश्वरी तरे या वेळोवेळी करत असतात. लोकोपयोगी कामं लहानापासून घेऊन ते वयोवृद्धांपर्यंत अनेक उपक्रम हे वर्षभर चालू असतात. नुसतं निवडणुकीपुरते नाही तर निवडणुकीच्या पश्चात जाऊन देखील आपल्या लोकांना जास्तीत चांगल्यातलं चांगलं उपक्रम राबवून त्यांच्या हिताची कार्यक्रम हे दोघेही जण घेत असतात. आणि त्यांच्याबरोबर त्यांचा सर्व सगळे सहकारी ह्या सगळ्या कार्यक्रमामध्ये वेळोवेळी उपस्थित असतात. एक चांगला प्रयत्न त्यांचा लोकांना काहीतरी चांगलं देण्याचा असतं. मी ह्या निमित्ताने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि तरे साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. नमस्कार सगळ्यांना, जय महाराष्ट्र. हे जे वह्या वाटप आहे हे मी दादांकडनं प्रेरणा घेतलेली आहे. दादांनी सांगितलं की काहीतरी लोकोपयोगी काहीतरी कार्यक्रम करत जा. मी 2002पासून चालू केलेलं आहे वह्या वाटप आहे. 2003पासून हे माझं 25वं वर्ष आहे. त्यामुळे कसं आहे की लहान मुलांना कोणाची परिस्थिती आहे नाही आणि या वह्या आम्ही छापून घेतो स्वतः. याची क्वालिटी बघा कशा आहेत ते. आणि ह्या कामात मला आमचे जे पदाधिकारी आहेत सगळ्यांची मदत असते. मला महिला आघाडी, आमच्या शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख सगळ्यांची मला मदत असते. आणि हा उपक्रम करताना मला खूप आनंद होतो की आपण लोकांसाठी काहीतरी करतो. आम्ही छत्र्या वाटतो, वह्या वाटतो आणि आत्तासुद्धा जी लोकांची कामं आहेत अडचण ती आम्ही करत असतो. त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो. आम्ही नगरसेवक असो की नसो पण हे कामं मी चालू ठेवलं. आणि दादांनी मला सांगितलेलं की तू असेपर्यंत या वह्या वाटत जा म्हणून. तर पण मी दादांच्या आदेशपर्यंत सगळं मी करत असतो. मला खूप आनंद होतो. जय महाराष्ट्र. नमस्कार. तसेच बाळासाहेबांची जी घोषणा आहे 80% समाजकारण 20% राजकारण हे आम्ही सगळं करत असतो. जय महाराज. आज ह्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही जो हा गरीब गरजू विद्यार्थ्यांना वह्या वाटपचा कार्यक्रम करतो हे जवळजवळ 25वं वर्ष आहे. आणि दादांच्या मार्गदर्शनाखाली इतकी वर्ष करत आलो. आम्ही कधी इलेक्शन बघितलं नाही. इलेक्शन न बघता, इलेक्शन आले की लोक कामं करणारी असतात आणि इलेक्शन झालं की सगळ्यांची दुकानं बंद होतात. आमचं तसं नसतं. 12 महिने लोकांसाठी सतत कार्यरत असतो. आणि ही समाजोपयोगी कार्य असतील, छत्री वाटप असेल, वह्या वाटप असेल किंवा आरोग्य शिबिर असतील, अनेक प्रकारची कामं छोटी मोठी असतात. आणि लोकांची दुसरी कामं पण असतात, ती पण आम्ही चालू ठेवलेली आहेत. आणि इथे कुठेही आम्ही जेव्हा फ्लेक्स लावतो तर फक्त आपल्याच प्रभागातील नाही तर अनेक प्रभागातनं पण मुलं येतात. पण आम्ही त्यांना कधी नकार दिलेला नाही. सगळ्यांना आम्ही हा वह्या वाटपाचा आनंद लुटू देतो. आणि असंच चांगली कामं आम्हाला आमच्या शिवसेना प्रमुखांनी, आमच्या दिघे साहेबांनी जी सांगितलेली शिकवण आहे आणि त्या शिकवणीतनं आम्ही चाललेलो आहे की राजकारणापेक्षा सामाजिक बांधिलकी जपावी. आणि तोच हे घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहे. शिवसेनेचा आमचा मूळ शिवसेनेचा अजेंडा घेऊन चाललेलो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.
मराठी.